is just an error from Anderson, and Dhoni says thank you very much. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. नमस्कार. येस, तुम्ही बरोबर ओळखलंय. आज आपण कॉलेज जीवनावर गप्पा मारणार आहोत. गॅदरिंग, मूवी, शॉपिंग, फेसबुक, व्हॉट्सॲप हे कॉलेज जीवनातले आपले आवडते विषय. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं राहिलं तो म्हणजे अभ्यास आणि करिअर. अहो, करिअर चांगलं घडवू शकलो तो संपूर्ण आयुष्य कॉलेज लाईफ सारखं उत्साहानं आणि आनंदानं जगता येईल. पण अभ्यास आणि करिअर याकडे थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी कॉलेज संपता क्षणी घरून सगळ्या सवलती बंद. नोकरीच्या शोधात अप्लाय बट नो रिप्लाय अशी दारुण परिस्थिती ओढवते. कामधंदा नाही, त्यामुळे लग्न व प्रपंच नाही, घरात मान नाही, अहो समाजात प्रतिष्ठा नाही. तुम्हाला ती म्हण माहितीये, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. वाट चुकल्यामुळे उभं आयुष्य नरकासारखं होतं. BE आणि MBA होऊन सुद्धा 8 ते 10 हजारांवर शहरी मजुरासारखं हालाकीचं जीवन जगावं लागतं. सामान्य शिक्षण घेणाऱ्यांची परिस्थिती तर आणखीन केविलवाणी. आपल्यापैकी एकाच्याही नशिबात हे असं शापित जगणं येऊ नये म्हणूनच करिअर साक्षरता अभियान या उपक्रमाचा हा खटाटोप. गोष्ट तशी फार जुनी नाहीये. तो काळ होता 1966चा. महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील वडजी माळेगाव व जवळच्या शेकडो गावांमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही. अनवाणी पाय, भुकेली पोटं आणि कोरडे ओठ घेऊन ही गावाच्या गावं 10 दिशांना पोटाची खळगी भरण्यासाठी चालत निघाली. अंगावर फाटक्या चिंधड्या, खांद्यावर उपाशी पोरं आणि संसाराचे गाठोडे, त्याचबरोबर उपासमारी व बेरोजगारीचा प्रचंड ताण असणाऱ्या या हजारो वाटसरूंना नेमकं कळालं नाही की जायचं कुठं. हसण्या खेळण्याच्या बागडण्याच्या वयात असलेल्या 4थीत शिकणाऱ्या सतीशला याची भीषणता जाणवली. एकीकडे महामारी आणि दुष्काळाने ग्रस्त असलेले त्याचे बालमित्र शिक्षण सोडून रोजगार आणि पोटाच्या लढाईसाठी निघाले. आणि दुसरीकडे हे चित्र पाहून रडकुंडीला आलेल्या आणि यासाठी भविष्यात अशी मोठी क्रांती करण्याच्या मनस्थितीत असलेल्या या सतीशच्या रूपानं स्वतंत्र भारतासाठी अजून एक सामाजिक कार्यकर्ता जन्म घेत होता. स्वतःच्या जीवनात गरिबीचा अंधार असणाऱ्या या लहानग्याला समाजाने तमसो मा ज्योतिर्गमय अशी आर्त हाकच दिली असावी. उपाशी तापाशी माणसे व वाटेतच प्राण सोडणारी गुरंढोरं यांच्याकडे पाहून सतीशचे मन हेलावले. अशा या विदारक परिस्थितीत स्वतःच्या सुख समृद्धीवर तुळशीपत्र ठेवून सतीशनी असा मार्ग निवडला की त्याच्या जीवनात उरला तो फक्त संघर्ष दुष्काळाची पाळेमुळे कायमची नष्ट करण्याचा, संघर्ष येणाऱ्या पिढीच्या सुखासाठीचा, संघर्ष महागाई आणि बेरोजगारी कायमची संपवण्याचा. असा हा गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा जीव घेणा संघर्ष आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम सरांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेमुळे या सगळ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून देशात सर्वप्रथम जिल्हा विकास महाविद्यालयांची क्रांतिकारी योजना ही फिरक्यांनी आणली. कोट्यावधी निराश युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 8,000 रोजगार आणि स्वयंरोजगार पर्यायांना घेऊन उभारले करिअर साक्षरता अभियान. आणि म्हणूनच या देशाच्या युवा पिढीचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या पंखांमध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाची ताकद भरून त्यांना उंच भरारी घेता यावी यासाठी हे करिअर साक्षरता अभियान राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि गावोगावी पोहोचवण्याचे अभिनव कार्य हे शासनाने त्यांना सुपूर्द केले. कोट्यावधी युवकांनी स्वतःच्या ताकदीवर आपले आणि देशाचे उज्ज्वल भविष्य घडवावे यासाठी हा सगळा खटाटोप. करिअर साक्षरता अभियान. करिअर साक्षरता अभियान. विद्यार्थिनींनो, तुम्ही जेव्हा शिक्षण घेता तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काय घटनाक्रम घडत असतो याचा कधी शांततेने विचार केलात का? आपलं आयुष्य जेमतेम 75 वर्षांचे, त्यातली 25 वर्षे शिक्षण घेण्यातच निघून जातात. आपल्या पालकांचे देखील 5-15 लाख रुपये खर्ची पडतात आणि आपल्या गुरुजनांचे खडतर परिश्रम त्यात कामी येतात. एवढं करून अपेक्षा काय असते तर तुम्हाला केवळ सुखाचा संसार मिळावा आणि चांगलं करिअर मिळावे. एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली, डिग्री हातामध्ये पडली म्हणजे आपल्याला हायसं वाटतं. परंतु जेव्हा आपण इंटरव्ह्यूसाठी जातो तेव्हा 5 पदांकरता 500 तिथे तरुण गोळा झालेले दिसले म्हणजे मग आपल्या मनाचा धीर सुटतो. माझी
डॉक्टर विजय भटकर सर, डॉक्टर अब्दुल कलाम सरांची जेव्हा चर्चा झाली त्यात प्रामुख्याने हाच विषय पुढे येत होता का भारतामध्ये पुढील 5-15 वर्षामध्ये जगातील सर्वात जास्त तरुण असणार आहेत. 50 कोटी, 60 कोटी, 70 कोटी एवढ्या तरुणांना रोजगार कुठून द्यायचा, आणि जर त्यांना रोजगार नाही देता आला तर सामाजिक परिस्थिती कशी उद्भवेल. तुम्ही ते इथिओपिया आणि सोमालियामधले बातम्या ऐकता का? तिकडे जहाजं थोड्याशा खंडणीकरता हायजॅक केली जातात गन पॉईंटवरती. तशी परिस्थिती आपल्या देशामध्ये उद्भवू नये म्हणून या सर्वांना आपल्याला रोजगार देणं ही काळाची गरज झालेली आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही घाबरण्याचे काही कारण नाही. आपण मागील 35 वर्षांच्या संशोधन आणि अभ्यासामधून अशी कार्ययोजना विकसित केलेली आहे की तिच्यामुळे देशातील संपूर्ण दुष्काळ हा पुढील 3 ते 5 वर्षामध्ये संपुष्टात येऊ शकेल. प्रत्येक गरजू ग्रामीण कुटुंबाला 15 ते 20 हजार रुपये महिना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन आपल्याला पुरवता येऊ शकेल. मित्रांनो, आपण जर शहरी बेरोजगारीबद्दल बोलायचे झाले तर 5, 50, 100 नव्हे तर आपण 8,000 प्रकारच्या रोजगार पर्यायांची यादी आणि माहिती पुस्तकं तुमच्याकरता तयार केलेली आहे. त्यातून तुम्हाला तुमच्या आवडीचा एखादा उपक्रम तरी नक्कीच सापडेल. हे काम तेवढे सोपे नाही आहे. करिअर रोजगार निर्मिती असा विषय आहे की प्रेसिडेंट ओबामांनासुद्धा अमेरिकेतील बेरोजगारीबद्दल चिंता वाटते. हे काम अशक्य जरी नसले तरी तुम्हाला त्यासाठी 2 ते 3 वर्ष सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे. 4 टप्प्यांमध्ये आपल्याला हे गाठायचे आहे. मोटिवेशन, अवेअरनेस, एक्सपोजर, देन आयडेंटिफिकेशन, कॅपॅसिटी बिल्डिंग आणि कंटिन्युअस प्रोग्रेस इन द आयडेंटिफाईड फील्ड. त्यासाठी तुम्हाला 4थ्या टप्प्यामध्ये क्लासिफाईड गायडन्सची सुद्धा गरज भासणार आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये आपण फक्त या विषयाची तोंड ओळख करून घेत आहोत आणि त्यानंतर सातत्यपूर्ण पद्धतीने आम्ही तुमच्याबरोबर या प्रक्रियेमध्ये राहणार आहोत. आपण या राष्ट्रनिर्मितीच्या कामात सहभागी होऊन ह्या कामांना हातभार लावावा असे मी आपणास नम्र आवाहन करतो.